शासकीय रुग्णालयात कुठे लस नाही तर कुठे डॉक्टर गायब, तर कुठे चुकीच्या उपचारामुळे सर्पदंश झालेल्या लेकीची हेळसांड। 7 तासानंतर चुकीच्या उपचारामुळे 12वी शिकणाऱ्या युवतीचा मृत्यू। आरोग्य खात्याच्या कारभाराची लक्तरे वेशीवर। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबोली, पाईट, चांडोली ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य विभागाच्या कारभाराने घेतला प्रांजल गोपाळे या महाविद्यालयीन युवतीचा बळी। अडगाव येथील प्रांजल गोपाळे हिच्या सर्पदंशानंतरच्या मृत्यूला आंबोली, पाईट आणि चांडोली येथील शासकीय रुग्णालयातील चालढकलपणा जबाबदार। चुकीच्या उपचारावरही नातेवाईकांनी ठेवलं बोट। प्रांजलच्या नातेवाईकांचा संतप्त सवाल। बेजबाबदार आरोग्य विभागावर कारवाई करा म्हणत मृतदेह पाईट पोलीस चौकीसमोर आणला। प्रांजलचे कुटुंबीय, नातेवाईक आणि अडगावकर न्यायासाठी पोलिसांच्या दारात। गोसासी येथील दुर्वांकूर हॉटेलमधील गोळीबाराच्या घटनेतील आरोपी मयूर हजारे आणि अक्षय हजारे यांचा पोलिसांना थांगपत्ता लागेना। 7 दिवसापासून बेपत्ता असलेले दोघेही आरोपी अद्यापही फरारच। पोलीस कोठडीत असलेल्या 8 आरोपींकडून गावठी कट्टा, 4 काठ्या आणि 4 चाकी वाहन केले हस्तगत। पोलीस कोठडी संपलेल्या 8 आरोपींना शुक्रवारी राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात केले हजर। न्यायालयाकडून आरोपींची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी। चाकण MIDC मधील म्हाळुंगे येथील मायक्रो टर्नर कंपनीत कामगारांना भरघोस वेतनवाढ। मायक्रो टर्नर कंपनी व्यवस्थापन आणि शिवशाही कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनवाढ करार। 3 वर्षांसाठी वेतनवाढ करारामुळे कामगार वर्गामध्ये आनंदाचे वातावरण। वेतनवाढ करारामुळे कामगारांना महागाई भत्ता, GPA पॉलिसी, फॅमिली पॉलिसी, दिवाळी आणि वार्षिक सानुग्रह अनुदान, वेतनाच्या 3 पट बिनव्याजी आगाऊ रक्कम आणि 6 पट आपत्कालीन रक्कम अशा विविध योजनांचा मिळणार लाभ। कंपनीचे प्लांट प्रमुख रवींद्र शर्मा, ऑपरेशन प्रमुख योगेंद्र द्विवेदी, HR प्रमुख दिलीप खत्री, शिवशाही कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास सांडभोर, कार्याध्यक्ष वसंत भसे, सेक्रेटरी चैतन्य टाकळकर, सुरेश पिंगळे, विशाल आगाळे, दीपक गुंजाळ, भीमराय बिराजदार, गणेश गाडे, दत्ता भसे, सुभाष काळे आणि कामगारांची हजेरी। आषाढी वारी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा, स्वच्छ, हरित, अपघातमुक्त आणि सुरक्षित वारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा। विभागीय आयुक्त कार्यालयात आषाढी वारी पूर्व तयारी आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या सूचना। पुणे, सातारा आणि सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातील पालखी मार्गावरील व्यवस्थेबाबत एकत्र पत्रिका तयार करण्याची विभागीय आयुक्तांच्या अधिकाऱ्यांना सूचना। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात सलग 3ऱ्या दिवशी दुपारी अवकाळी पावसाची दमदार बॅटिंग। जोरदार पावसामुळे सखल भाग आणि शेत जमिनीत साठले पाणी। रस्त्यांना आले ओढ्या नाल्यांचे स्वरूप। दुपारनंतर सर्व दूर पावसाची रिपरिप। भर उन्हाळ्यात पावसाळी वातावरणामुळे निर्माण झाला गारवा। मे महिन्याचा तालुकास्तरीय लोकशाही दिन येत्या सोमवारी 19 मे रोजी होणार। वेताळ येथील स्वर्गीय रमेश ओसवाल सांस्कृतिक सभागृहात सकाळी 11 वाजता तालुका लोकशाही दिन पाळण्यात येणार। खेड विभागाचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या अध्यक्षतेखाली खेड तालुक्यातील सर्व कार्यालयीन प्रमुखांच्या उपस्थितीत लोकशाही दिन पाळण्यात येणार। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। भांबोली गावच्या हद्दीतील बरकत टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 10 बंडल कॉपर वायरिंगची चोरी। टेम्पो ड्रायव्हर आरोपी जयवंत बहादूर सिंग याच्यावर म्हाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। दिलीप कुमार दास यांची फिर्याद। ड्रायव्हरकडून 70,000च्या मालावर डल्ला। खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या स्वीकृत संचालकपदी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव सतीश चांभारे यांची बिनविरोध निवड। खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नरेंद्र तिगळे, संचालक दत्तात्रय सातपुते, आनंद काळे यांच्या हस्ते नवनियुक्त संचालकांना पत्र। सतीश चांभारे हे खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सुपे सातकरवाडी गावचे असून पश्चिम पट्ट्याला संचालक पदाची संधी मिळाल्याचे नागरिकांनी व्यक्त केले समाधान। यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या वतीने शहरी आणि ग्रामीण भागातील 11वीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार। 19 ते 28 मे दरम्यान विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार। या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर।
खेड तालुक्यातील 11वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू। महाविद्यालयात 11वीची केंद्रीय ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया मोफत करण्यात येणार। खेड तालुक्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे प्राचार्य डॉक्टर शिरीष पिंगळे, उपप्राचार्य प्राध्यापक PB दौंडकर, पर्यवेक्षक प्राध्यापक ST फुंदे यांनी केले आवाहन।